सोलापूरच्या माळशिरसमध्ये एका तरुणाला विवस्त्र करत त्याच्या अंगावर लोखंडी सळईने चटके देत त्याची हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे। हत्येनंतर या घटनेतील तरुणाचा छिन्नविछिन्न मृतदेह वन विभागाच्या क्षेत्रात निर्वस्त्र अवस्थेत आढळून आला। त्यावेळी त्याच्या शरीरावर गंभीर जखमा होत्या, तोंडातून रक्त येत होतं आणि लोखंडी सळईच्या चटक्यांच्या जखमा सुद्धा ताज्या होत्या। काही वेळानंतर जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा मात्र संपूर्ण सोलापूर शहर हादरवून गेलं आणि यानंतर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना घडली आहे। धाराशिव जिल्ह्यातील भूम इथं एका 18 वर्षाच्या तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे। यातील कळस म्हणजे मारहाणीनंतर त्या तरुणाला मृत समजून विवस्त्र अवस्थेत शेतात फेकण्यात आले। काही दिवसांपूर्वी जालन्याच्या भोकरदन तालुक्यात सुद्धा एका तरुणाला अमानुष मारहाण करत तापलेल्या सळईने चटके दिल्याचा प्रकार घडला होता। या तीनही घटनांमध्ये तापलेली सळई ही कॉमन हत्यार आहे आणि त्यामुळेच तापलेल्या सळईचे चटके हा हत्येचा क्रूर पॅटर्न तर बनत नाहीये ना अशी भीती वाटते। नेमकं काय घडलं या सगळ्या घटनांमध्ये, हत्येची कारणं नेमकी काय होती, सगळं काही अगदी थोडक्यात जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, राज्यात गुन्हेगारीनं अक्षरशः कळस घातलाय। दिवसा डवळ्या होणाऱ्या हत्या, किरकोळ कारणातून होणारी पाशवी मारहाण, लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा वाढता आकडा पाहता राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही असा प्रश्न वारंवार उपस्थित होतोय। सुरुवातीला बीड, परभणी सारख्या भागातील मारहाण आणि हत्येचे क्रूर प्रकार आता सोलापूर जिल्ह्यात सुद्धा उघड होऊ लागलेत। सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील ही घटना आहे। माळशिरस मधील पिलीव इथल्या आकाश अंकुश खुर्द पाटील या 28 वर्षाच्या तरुणाचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आलाय। खून केल्यानंतर माळशिरस पिलीव रोडवरील पिलीव हद्दीमध्ये असणाऱ्या वन विभागाच्या क्षेत्रामध्ये त्याचा निर्वस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आला, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। या घटनेची शहानिशा केली असता या तरुणाला नग्न करून त्याच्या शरीरावर चटके देऊन त्याची निर्घृण हत्या झाल्याचं समोर आले। त्याच्या शरीरावरती अनेक गंभीर जखमा असून यात गरम लोखंडी सळईने चटके दिल्यासारख्या जखमा दिसून येत आहेत। तोंडातूनही रक्त आलेलं पाहायला मिळत आहे। याशिवाय त्याच्या मृतदेहा शेजारीच त्याची टू व्हीलर सुद्धा सापडल्याने पिलीव आणि आसपासच्या परिसरामध्ये भीतीचं वातावरण तयार झालंय। पुढे या घटनेची माहिती मिळताच पिलीव आउटपोस्टचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केलेला आहे। अजून या प्रकरणातील पोस्टमार्टमचा अहवाल आलेला नाहीये, मात्र ज्यावेळी तो अहवाल येईल तेव्हाच या मृत्यूचं नेमकं कारण काय असेल हे समोर येईल। 10 मार्चला 6 ते 7 जणांच्या टोळीनं या तरुणाचा खून केला असावा अशी माहिती मिळते। 10 मार्चच्या रात्री 8:30 ते 11 मार्चच्या सकाळी 9:30 दरम्यान मारेकऱ्यांनी त्या तरुणाला अशा क्रूर पद्धतीने मारहाण केल्याचं कळतंय। त्यानंतर त्याला चटके देऊन गंभीर जखमी केला। पुढे प्राथमिक तपासात त्याचा खून झाल्याचं निष्पन्न झाले। दरम्यान हा संपूर्ण प्रकार प्रेम प्रकरण किंवा अनैतिक संबंधातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। माळशिरस नंतर आता धाराशिव जिल्ह्यातील भूम इथे सुद्धा 18 वर्षाच्या तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीनं अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे। यातील तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे। माऊली गिरी असं या तरुणाचं नाव आहे। जेव्हा हा तरुण घरी एकटा होता तेव्हा अचानक आलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं त्याला लोखंडी रॉड आणि काठीनं मारहाण सुरू केली। या मारहाणीमध्ये या तरुणाच्या पाठीपासून ते तळपायापर्यंत जबर मार बसलाय। शिवाय त्याच्या गुप्तांगाला सुद्धा धारदार वस्तूने इजा केल्याचं कळतंय। यामध्ये त्या तरुणाचा मृत्यू झालाय हे समजून त्याला भूम तालुक्यातील पांढरेवाडी शिवारामध्ये विवस्त्र अवस्थेत फेकून दिलं। प्रेम प्रकरणातून ही मारहाण झाल्याची शक्यता आता वर्तवली जाते। या प्रकरणी मुख्य आरोपीसह 7 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तर 3 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केलेली आहे आणि इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। दरम्यान मारहाणीमध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाची सध्या रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज सुरू आहे। सध्या ज्या पद्धतीने ही अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे त्या परिसरामध्ये संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय। माळशिरस आणि भूमच्या आधी जालन्यात सुद्धा अशीच घटना घडलेली होती। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आनवा शिवारातील महादेव मंदिराच्या परिसरामध्ये कैलास गोविंदा बोराडेला अमानुष मारहाण करण्यात आली।
यामध्ये त्या तरुणाला तापलेल्या लोखंडी सळईने पूर्ण अंगभर चटके दिल्याचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला, ज्यामध्ये आरोपी तरुणाच्या उघड्या शरीरावरती लाल गुंद सळईने चटके देत असल्याची हृदयद्रावक दृश्य दिसतात। पीडित तरुण कैलास बोराडे यांनी पारध पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास हे बुधवारी म्हणजेच 26 फेब्रुवारीला रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान कारला जानेफळ या रस्त्यावर असणाऱ्या वटकेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलेले होते। त्यावेळी आरोपी सोनू उर्फ भागवत दौड याने मंदिरात स्त्रिया असल्यामुळे तू मंदिरात जाऊ नको असं सांगितलं। यावरून दोघांमध्ये वाद झाला। या वादातून सोनू दौड याने कैलास यांना मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला ओढत नेलं आणि तिथे महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळई तापवून कैलास यांच्या पूर्ण अंगावर चटके दिले, तसेच लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली आहे। या तक्रारीनंतर पारध पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या पोलिसांनी आरोपी सोनू दौड याला अटक केलेली असून दुसरा आरोपी नवनाथ दौड हा अजूनही फरार आहे आणि त्याचा शोध पारध पोलीस घेत असल्याची माहिती पारध पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष माने यांनी दिली आहे। या प्रकरणातील आरोपी दौड आणि कैलास बोराडे यांच्यामध्ये फार जुना वाद असल्याचं सुद्धा कळतंय आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनू दौड आणि कैलास बोराडे यांचं एकमेकांना लागूनच शेत आहे। वर्षभरापूर्वी सोनू आणि कैलास यांच्यामध्ये पाईपलाईन टाकण्यावरून वाद झालेला होता। त्या वादावेळी मी कोण आहे तुला माहिती नाही, मी तुला पाहून घेईल, तुला सोडणार नाही अशा स्वरूपाची धमकी सुद्धा दिलेली होती। तो राग डोक्यात ठेवून सोनू दौड याने हे कृत्य केलं आहे असं तक्रारदार यांचं म्हणणं आहे। सध्या या प्रकरणाला राजकीय वळण लागले, कारण या प्रकरणातील आरोपी हे मराठा समाजाचे असून पीडित तरुण हा धनगर समाजातील आहे। या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो जेव्हा सोशल मीडियावरती व्हायरल व्हायला लागले तेव्हा मात्र धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी आणवा इथे पीडित तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन फरार आरोपी नवनाथ दौड याला तात्काळ अटक करावी अशी मागणी सुद्धा हाके यांनी केलेली आहे। मंडळी, कारण काहीही असो, पण जर आपण अशा पद्धतीने क्रूर वागायला लागलो तर आपल्यातील माणुसकीच शिल्लक राहणार नाही। बाकी सध्या ज्या प्रकारे जालना असेल, माळशिरस असेल किंवा आता भूममध्ये सुद्धा तापलेल्या सळईने चटके दिल्याच्या ज्या काही घटना घडल्यात त्यावरून दुर्दैवाने हा हत्येचा नवा पॅटर्न तयार होऊ नये एवढीच काय ती अपेक्षा। बाकी या सगळ्या घटनांबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विशेष भरीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।